हे लिव नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि मला माहिती आहे की कौरवचं पॉडकास्ट पेंडिंग आहे, त्यानंतर वळवळकरचं पण पेंडिंग आहे. त्यांनी काय सियापे करून ठेवले आहेत, पण मला थोडासा वेळ द्या. थोडंसं अभ्यास करते, थोडंसं नीट ऐकते, बघते, विचार करते आणि 1-2 दिवसामध्ये पॉडकास्ट घेऊन येते. तर म्हणून आज नाही केलं. आज खरं मला 2 पॉडकास्ट करण्याचा विचार होता, पण नाही जमलं. पण लवकरात लवकर त्यांच्यावरही पॉडकास्ट करण्याचा मी प्रयत्न करेन. सो आजचं पॉडकास्ट आहे, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, मावसाडवर. मावसाडचं पण म्हणजे असं 3-4 व्हिडिओ झाले ना की मग खूप खूप जास्त पायलअप होतं ते. आणि एक कॉमेंट आलेली तिला की आता काहीतरी वेगळं दाखव, तेच 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 बघून पण कंटाळा आला ते होम टूर वगैरे बघून. तर होम टूरपेक्षा तेच म्हणजे कॉन्टेंट पण खूपच मोनोटनस झालेलं आहे, तर त्यामुळे काहीतरी चेंज कर. तर खरंच मावसाड म्हणजे विचार कर, आता काय ते म्हणजे आता काय नव्हेच ते, तू आता कसं आणि काय नवीन दाखवणार आहेस. आता बहुतेक नवीन म्हणजे काय, आता मुंबईला येईल, शेवटी मुंबईचाच आधार. किती काहीही केलंस तरी बाबा हा तुला काही दुसरा पर्याय नाही आहे. आणि मान गा, आता मान तू. आणि जरा पण तुला जर असं असेल ना, तुला ही गोष्ट मान्य करायची नसेल, तुला तेच काहीतरी आपलंच घोडं दामटवायचं असेल ना, तर खरंच म्हणजे मी तुला लास्ट टाईम पण तो एक शॉर्ट व्हिडिओ केलेला, त्याच्यामध्ये पण तुला चॅलेंज दिलेला. आता पुन्हा बोलते की अजिबात येऊ नको, पाय लावू नकोस. जरा पण लाज शरम बाकी असेल ना, तर अजिबात येऊ नकोस. छोट्या घराची तुला लाज वाटत होती ना, तुझ्या घरच्यांना लाज वाटत होती ना, तुला त्यांना बोलवायला, नातेवाईकांना अनकम्फर्टेबल वाटत होतं ना, आणि त्यांना असं मोठ्या घराची सवय आहे आणि मग त्यांना कसं वाटेल वगैरे, हे सगळे प्रश्न तुला भेडसावत होते ना. मग त्यांच्यासाठी तू आता सोकॉल तुझं मोठं हॉस्पिटल वजा, म्हणजे हॉस्पिटलच बांधलं आहेस, मिनी हॉस्पिटल. तर तिथेच बोलव, तिथेच सगळं काही कर. आता तू तुला असं वाटतं की ते प्रायोरिटी आहेत लाईफमध्ये आणि आता ते खुश होणार, त्यांना बोलवणार, तर मग त्यांना बोलव तिकडे. काय करायचं ते गोंधळ घाल, सोहळे कर. आणि आता मस्त ना, आता तू निवडलेस तर तिकडेच राहा आणि तिथेच हे कर. कसं ना, लाज नाही वाटत? म्हणजे इतकं बोलायचं, प्रत्येक वेळेला कंपेअर करायचं. आणि त्या दिवशी ते बोलून ती थांबली नाही, त्यानंतर परत आणि तिचं चालूच होतं. तिला बऱ्याच कॉमेंटही आल्या की मुंबईची तुलना नाही होऊ शकत. एका बाईने तर लिहिलं पण आहे की मी स्वतः गावाला शिफ्ट झाले. जेव्हा मुंबईला होते तेव्हा वाटायचं की गावी शिफ्ट व्हावं, पण गावी आल्यानंतर आता असं वाटतंय की गावी कधीतरीच ठीक आहे, अधेमध्ये येऊन राहणं, आपलं गाव असावं. पण कायम राहण्यासाठी किंवा आपण जेव्हा जॉब करतोय किंवा आपलं जर फ्युचर वगैरे आपल्याला जेव्हा घडवायचं आहे, तर त्यावेळेला आपल्या मुलांचं फ्युचर जेव्हा आहे, तर त्यावेळेला मेट्रो सिटीजच बऱ्या पडतात. आणि जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर मुंबई, पुणे इज द बेस्ट ऑप्शन ॲज ऑफ नाव. सो त्याला तोड नाही आहे मावसाड, तू कितीही काहीही बोल. आता ते इंग्लिशचं कसं कव्हर करते ग? कसं लगेचच मला लोक म्हणतात की असं मुंबईचं असं हे नाही आहे आणि मुंबईसारखं नाही. आणि अर्वाचीनला पण आवडला नव्हता मिल्कशेक. पण आपण थोडं अजून आपण एक्सप्लोर केल्याशिवाय किंवा आपण अजून पूर्णपणे सगळीकडे त्या जागेची माहिती मिळवल्याशिवाय आपण असं कुठल्याही जागेला जज करणं, जजमेंटल होणं, हे खूप चुकीचं आहे. सो थोडा वेळ द्या, थोडा एक्सप्लोर करा. मग हाच जो तुझा विचार आहे तो मुंबईसाठी का नाही लागू होत? मग तू जिथे फिरतेस किंवा तू मुंबईबद्दल जेव्हा म्हणतेस किंवा इथलं हे जास्त चांगलं आहे तिथल्यापेक्षा, हे आता ते काय मंचुरियन चांगले आहेत ना, त्याच्यावर येते मी नंतर. तो पण एक ऑल टुगेदर एकदम फनी पॉईंट आहे. बट तू जेव्हा म्हणतेस ना, असं कंपेअर करतेस प्रत्येक वेळेला, तर जसं तू म्हणतेस की आपण एक्सप्लोअर केलं नाही आहे, तर आधीच जजमेंट पास करणं हे चुकीचं आहे. तर मग मुंबईमध्ये राहून तू काय एक्सप्लोअर केलं आहे की तू मुंबईशी कंपेअर करते? तू त्या चाळीच्या बाहेर कधी आयुष्य बघितलंच नाही. चाळ ते फक्त ते आर सी टी ते चाळ, बस.
इतकंच तुला माहिती आहे. RCTमध्ये पण काय तेवढ्यापुरतं तिथे काहीतरी 2-4 दुकानं तेवढंच फिरायचं. बाकी खाणं पिणं वगैरे तर म्हणजे राहूच दे तू मावसाड. तू काहीच नाही. तुला म्हणजे परत 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 का बोलायला लावते तू? ती चिटाई आलेली तेव्हा तुला साधं म्हणजे चर्चगेटला काय मिळतं, काय म्हणजे इतकं खाणं एक्सप्लोअर करण्यासारखं आहे, इतकं लोक ती बोचूबक सारखी सारखी उडते तिथून आणि अटल सेतू पकडून उडत उडत चर्चगेटला येत असते. बघा त्या मरीन्सला येत असते. सगळी दुनिया येते तिकडे, कुठून कुठून लोक येतात आणि तुला काही नाही मिळालं. आणि लिटरली तू काहीतरी रेल्वे स्टेशनवरचा वडापाव तिला दिला आणि घेऊन आली आणि तू तिथे बसून ब्रॅक करत होती. अगं तुझी अक्कल तरी आहे का? तुझी लेवल तरी आहे का? मी तर म्हणते तुझी लायकी तरी आहे का बोलण्याची? म्हणजे लिटरली तुला काहीच नाही माहिती आहे यार. तू स्वतः कितीतरी वेळेला कबूल केलंयस की त्या चच्च्याने तुला कुठेच फिरवलं नाही आणि तू पण स्वतः काही एक्सप्लोअर वगैरे करण्याचा कधी काही तू मी कुठे गेलीच नाही, मी घराच्या बाहेर पडायचे नाही, ह्यांच्यानी मला असं आणि त्यांच्यानी मला तसं, असं करत करत तू तिथेच घरकोंबडी बनून राहिलीस गटराच्या अलीकडे आपलं फक्त. हां, आणि अजून एक जागा टमराल घेऊन जायचं तेवढंच डिस्टन्स, ज्वेलर्सर आणि ती मिशाताई, बस. असं रिक्षात बसायचं आणि ते केस उडवत उडवत जायचं माल मसाला गोळा करायला. बस एवढाच तुझा परीघ आणि तेवढ्या भोवतीच तू फिरत होतीस. सो तू कुठल्या तोंडाने कंपॅरिझन करते? तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे कंपॅरिझन तोच करू शकतो ज्याने एक्सप्लोअर केलं आहे, ज्याला माहिती आहे त्या गोष्टींमधली. तुला काहीच नाही माहिती गं. तर तू तुझ्या फालतू तोंडाने त्या 3 फूट बाहेर आलेल्या दाताने आमच्या मुंबईचं नाव पण घेऊ नकोस. लायकी नाही तुझी. मी अजिबातच असं म्हणत नाही आहे की ते इंग्लज चांगलं नाही आहे किंवा काय नाही आहे. ते चांगलं असेल, पण ते चांगलं आहे म्हणून ते चांगलं आहे हे प्रूव्ह करण्यासाठी मुंबईला नाव ठेवण्याची काहीच गरज नाही आहे. 2 शहरं वेगळी आहेत, त्यांची खासियत वेगळी आहेत. ते मुंबईचं वैशिष्ट्य वेगळं आहे, त्या इंग्लजचं वैशिष्ट्य वेगळं आहे. सो इंग्लजला इंग्लजच्या जागी ठेव, मुंबईला मुंबईच्या जागी ठेव. आणि बेस्ट हेच राहील की तू मुंबईबद्दल काहीच बोलू नको, चांगलंही नाही आणि वाईटही नाही. तू इंग्लजला राहतेस ना, तू इंग्लज निवडलेस ना, तो इंग्लज पुरतंच बोल. तू म्हणालीस इंग्लजला हे छान मिळतं, मान्य. तू म्हणाली इंग्लजला हे छान आहे, असं छान आहे, छान हवा आहे, छान मोकळं हे मान्य. पण जर तू हे म्हणालीस की मुंबईपेक्षा छान आहे आणि मुंबईला असं नव्हतं आणि इकडे असं आहे, भलेही ते तुझ्या घराच्या बाबतीत पण का असे ना, तर ते खपवून घेतलं जाणार नाही. समजते तुला की मैं और बोलू? आय गॉट लेस मंचुरियन्स, इंग्लिश, भुका नंगा बच्चा, फोकाटे इंग्लिश क्लासेस, इंग्लिश मीडियम. अरे बापरे, खतरनाकच. काय नव्हेच की ते. हाऊ इज इट. आणि काय आजकाल नवीन शब्द काढला आहे शोधून सारखं आपलं समहाव असं असतं ना. म्हणजे नवीन काहीतरी यायला लागलं की आपण तेच करतो, काय नवीन दिसलं की तेच खात राहतो. तसंच काहीचा प्रकार वाटतंय त्या भैरूचा. आता नवीन इंग्लिश यायला आहे त्याला. तर आता एकदम इंग्लिश आणि बाकीच्यांचं तर उजेडच आहे. तर तो काय चुकीचं बोलला हे ह्यांना काय, म्हणजे तो चुकीचं बोलला का बरोबर बोलला ते काय ह्यांना काय समजणार तर नाहीच आहे. आणि मी पण ते सांगणार नाही आहे, समजलं? लगेच आता हिला वाटलं की करेक्टच करेल आता जीजी, पण मी नाही सांगणार. मी काय फुकटचं थोडीच काय क्लासेस थोडी चालू केलेत मी नाही सांगणार. काय चुकलं ते तू फिगर आउट कर. बट दॅट वॉज इनकरेक्ट इंग्लिश, इनकरेक्ट सेंटेन्स. आय गॉट लेस मंचुरियन्स. त्यापेक्षा मला कमी मिळालेत मम्मी, ते जास्त ॲप्ट वाटलं असतं आणि परफेक्ट वाटतं. असं आपली भाषा ती आपली भाषा मावसाळ. नको तिथे फॅमिलीमध्ये नाही इंग्लिश करायचं बघ. आणि ते पण अशा फॅमिलीमध्ये जिथे म्हणजे काय नव्हेच ते आहे. तर त्याच्यामध्ये तर आणिच असं काहीतरी फॉरेनचा कंट्री वाटतोय मध्येच आल्यासारखा. फॉरेनचं भूतभीत शिरलं की काय अंगात. आणि काय मग कसं वाटूस? मग सगळेजण असे मान डोलवत आहेत. पहिले चच्च्याकडे कॅमेरा तो मान डोलवत आहे, मग त्याच्यानंतर नाऱ्याकडे, मग खाजीकडे. सगळे छान आहे असं विचारत होती. आणि असं म्हणजे हिला फीडबॅक पाहिजे होता, जसं हिनेच बनवलं आहे ते. हिने स्वतः बनवून त्यांना खायला घातलं. अरे स्वतःचं कधी म्हणजे स्वतः बनवलेल्याचा पण असा फीडबॅक मागत नसेल म्हणा. हिला कोण फीडबॅक देणार? कोणाची ती मजाल की हिने काय बनवलं आहे, कधी नव्हे ते, काय नव्हेच ते, आणि हिला फीडबॅक देणार. तर ते तर समजे येऊन जाऊन काहीतरी मसाल्यामध्ये शेव टाकून शेवभाजी बनवत असते.
पण कुठे आता ते मागे त्या ताईंकडनं बनवून घेतलं त्यांचा फीडबॅक. आता रेस्टॉरंटमध्ये ते ताईंचं पण ठीक आहे, चला बाबा, म्हणजे त्या ताई कशा बनवतात घरगुती जेवण वगैरे, तर त्याचा फीडबॅक पण मागितला, ते पण काही हरकत नाही. बट रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिकडे त्यांचं एकदम अशी विचारत होती, म्हणजे मानगुटीवर बसून, की एकच काहीतरी ते इंग्रजात एकच रेस्टॉरंट आहे आणि तिकडे ही घेऊन आली आणि हिने स्वतः तिकडे काहीतरी बनवलं आहे आणि असं कसं आहे काय नव्हेच ते. आणि शेवटी कोण काय बोलायला तयार नाही, तर त्या आब्बाजीकडे मोर्चा वळवला आणि ते तर विचारा आपलं असं काय आता देते ते गिळते गपगुमान. तर म्हणते मऊ आहे ना, म्हणजे अब्बाजीसाठी काय मऊ कुठली पण गोष्ट मऊ आहे तर चांगले, दात नाही ना त्याच्यामुळे मऊ आहे म्हणजे चांगलं आहे, गपकन गिळलं. अगं बाई मावसाड, राहू दे तू तेच कर, लिप्पा पोती, हां बस तेवढंच तुला जमतं. त्याच्या व्यतिरिक्त काय करायला जाऊ नको, रिव्ह्यू आणि खाण्याचं वगैरे तर नको. येडी बाई, पागल बाई, हट हुर्र. आणि या DBSला ना काय घाण सवय आहे मला तेच कळत नाही. म्हणजे तो कौरव तसाच, ही मावसाड तशीच, त्यानंतर बोंबाड तशीच, म्हणजे सगळे मोस्टली सगळे. फक्त आय थिंक बोचूल हा मी असं कधी करताना बघितलं नाही, बट जनरली बाकी सगळेच आपले तोंडाचा ते माच आवाज करत खात ते तसं भारी लागलं ना. कसं वाटतं, कसं आहे काय आहे यार. म्हणजे मी बघते लास्ट 3 व्हिडिओमध्ये, आजचा सोडून ह्याच्या आधीचे जे 3 व्हिडिओ आहेत त्याचे स्टार्टिंगलाच खाते. हा आता हे हॉटेलमधला सीन झाला, नंतरच्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला चच्चूचं काहीतरी चच्चू खातोय आणि त्याच्या मागे याचं बोलणं चाललंय म्हणजे तिथेच. आणि कालच्या व्हिडिओमध्ये ते लाडू खात होती, तर त्या लाडू खाताना पण तेच किती घाण कशाला ना. म्हणजे तुम्हाला साधे मॅनर्स नाही आहेत, मॅनरलेस कुठचे. आणि कसे 101 भिकारी आहेत ना खरंच ह्यांच्या घरात. म्हणजे खानदानी सगळ्यांनी डिजिटल भिकारी संघटना जॉईन केली आहे यांची. म्हणजे ती खाजी आहे, त्याच्यानंतर तो चिन्या आहे, आणि आता ती जिरू पण आली आहे, आणि दुसरी ती आत्याची सून ती पण आहे, पण ती थोडी कमी आहे, म्हणजे अगदीच हिच्या जीवावर नाही आहे आता ती स्वतःचं. पण ही जिरू तर बाई पोवाडावाशी तर एकदमच भिकारी. नुसती येऊन आपली मध्ये तिचे स्वतःचे स्वतंत्र व्हिडिओ बघा, 5,000च्या वर जात नाही. तर तिला माहिती आहे की कुठे यायचं आणि काय करायचं. मग घरदार सोडते, मुलं आहे 2-2, त्यांना काय नाही बघत, त्या नवऱ्याला बसवते दुकानावर आणि इथे येते उंडारायला. आणि असं दाखवतात ते अंड्यांनीच असं काहीतरी, तुझी मावशी फार सुंदर, ते हिला खिजवायला म्हणाले तर काय जिरू एकदम उडायलीच, काय एकदमच समजायली स्वतःला, समजूस की एकदमच मी भारी दिसूस. आणि हे दोघी आणि एक चढवत असतात तिला, काय तर म्हणे की ती आमची मावशी विचार करायली की काय घालू, मग शेवटी तिने हे घातलं. अरे काय नाही रे, तशीच तू गावठीच दिसणारे, काय पण घाल. पिसं लावल्याने कावळ्याचा मोर होत नाही. आले मोठी जिरली नाही का अजून, येत असते आता सारखी येणार, सारखी काय ना काय असेल ना घरदार टाकून येत बसणार, कारण तिला माहिती आहे ना. आणि मावसाडचं एक विशेष म्हणजे स्वतः, आणि जिरूचे व्हिडिओ ह्यासाठी मावसाडवाले लोक बघतात की त्याच्यामध्ये ना तफावत असते. म्हणजे मावसाड आपल्या व्हिडिओत काहीतरी वेगळंच बोलत असते आणि जिरूच्या व्हिडिओत काहीतरी वेगळंच बोलत असते. आता लेटेस्ट सांगायचं उदाहरण द्यायचं तर आपल्या व्हिडिओमध्ये आता काय म्हणत होती 2 दिवस आधी, की मी यांना म्हणाली की आपण जाऊया कुठेतरी आणि थोडं तरी जाऊन येऊया, फिरून येऊया. आता इतके दिवस झाले हे आलेत, पण काय ना काय काम निघतं आणि आमचं जाणंच होत नाही, असं तसं. आणि मी यांच्या मागे लागली आहे, पण हे म्हणतात की कंटाळा यायला लागला आहे आणि कंटाळा येतो, मी थकलो आहे, आराम करायचा आहे, असं तसं. आणि ते जिरूच्या व्हिडिओमध्ये म्हणते की ह्यांच्यानी आमच्या मागे लागलेले, ह्यांच्यानी मागे लागलेले म्हणे, आणि म्हणून आम्ही प्रोग्राम ठरवला. अरे पण तुझ्या व्हिडिओत तर ह्यांच्यानी ना कंटाळा आलेला, आणि मग तिच्या व्हिडिओत ह्यांच्यानी कसे काय मागे लागले, काय नव्हेच ते. आणि त्या पिकनिकबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही, कारण का ते दरवर्षी जसं तिने टायटल दिलेलं ना तसं तिथेच जात असतात. एक्सप्लोरच्या नावाखाली तीच जागा, तिथेच जाऊन आमचा आंबोली घाट खराब करत असतात. येडे कुठचे, हट हुर्र.
पागलबाई. चच्चा म्हणे की हिच्या कानात हवा जाते आणि कानात हवा गेली की भिरभिरायला लागते. मग तुम्ही विचार करा मंडळी, चच्च्याला पण माहिती आहे जर कानात हवा गेली तर भिरभिरेली, तर हिच्या डोक्यात हवा गेलेली आहे, तर मग काय होत असेल. म्हणजे खरं काय असेल ते आता तुम्हाला कळलंच असेल. सगळेजण नाऱ्या आणि खाजीला कॉमेंट करत होते. म्हणजे खाजीला पण कॉमेंट आले आहेत आणि मावसाडला पण कॉमेंट आले आहे की त्या नाऱ्याकडे बघ, नाऱ्याच्या ढेऱ्याला बघ आणि कमी कर, आणि स्वतः पण तू बघ खाजी कशी झाली आहे. आणि दोघं लिहित आहेत. म्हणजे खाजीच्या इथे खाजी सांगते की प्रयत्न करतायत, मावसाड सांगते. आणि सगळ्यात कॉमेडी म्हणजे काही जण लिहित आहेत मावसाडला की त्या नाऱ्याला जरा त्याची काळजी घे, त्या तब्येतीकडे लक्ष दे, तब्येत कमी करायला सांग, नाही म्हणजे त्यांचं हार्टचा प्रॉब्लेम झालेला ना, तर त्यासाठी त्यांनी थोडी काळजी घ्यायला सांग वगैरे. आणि एक दोघांनी तिथे हे पण लिहिलं की अरे ती काय करेल, तिचा नवरा थोडीच येतो. अरे समजा करो मंडळी, समजा करो मंडळी नाही सॉरी समजा करो अंडे. कसं काय, तिचा नवरा थोडी नसला म्हणून काय ते खाजी काय ते मावसाड असं सख्या रे सख्या रे गायाळ मी हरिणी. तर आपली हरिणी एकदम हे नाऱ्या फक्त तिचंच ऐकेला. तर काय ते खाजी बिजी काय ती काय हरिणी बिरिणी काय राहिली नाही ना. तो मोठा एकदम हे झाला आहे काहीतरी नाही कोणतो इमोबड झालं आहे त्याचं. तर थोडं हरणीलाच थोडं ऐकू शकतो. हां नरणी थोडीच इमोबडला ऐकणार आहे म्हणून सांगतात तिला मावसाडला की तू समजाव, इमोबडचं तर ऐकत नाही, तू बघ काय काय होतं का त्यांच्यानी ह्यांच्यानीचं तू बघतेसच, पण त्यांच्यानीचं पण थोडं बघ. समजलं मंडळी, समजलेच असणार तुम्ही तर हुशारच आहात. तर मावसाड बोलते की ते प्रयत्न करतायत प्रयत्न, डाएट चालू आहे. कसं दिसत तर नाही, डाएट चालू आहे आणि प्रयत्न चालू आहेत. आणि खाजी तर काय वेगळंच, तिचं तर आणिच वेगळं काय. तर म्हणे की ते काहीतरी एक कामात होते, त्यांचं एक काम चालू होतं म्हणून स्वतःकडे लक्ष नाही दिलं, पण आता ते देतील. आता थोडं त्यांचं काम झालं की ते स्वतःकडे. अरे खाजे बघितलं कशा नॉनसेन्स बहिणी आहेत. काय म्हणजे लाईफमध्ये काय प्रायोरिटी कशाला द्यायची. अरे माणूस असेल तर काम करेल ना. असं मला खरंच बोलायचं नव्हतं, पण ह्या लोकांचं ना बोलणं आणि जशा प्रकारची उत्तरं आणि जे तोऱ्यात आणि जे असे एकदम भांडायला एक नंबर. पण लोक कधी कधी चांगल्यासाठी पण सांगतात रे बाबा तुमच्या, आणि हे चांगल्यासाठीच आहे. नॉट ओन्ली लोक, मी पण मल्टिपल टाइम्स बोलली आहे काय झालाय तो. खाजी तर झालीच आहे. खाजी तर बाप रे, तिला तर म्हणजे बाई माणूस पण नाही म्हणू शकत, काहीतरी वेगळंच आहे काहीतरी प्रकार. पार्वता पण फेल आहे त्या खाजीच्या तोंडासमोर. म्हणजे मला असं वाटतंय की खाजी त्याची तब्येत कमी करायचं सोडून त्याला मॅच करायला जाते. म्हणजे त्याच्याबरोबर अशी सूट झाली पाहिजे ना, म्हणून त्याच्या बरोबरीला यायला बघते की काय. आणि कामं तर होतच राहतील ग खाजे. मुळात काय आहे, एकाच शब्दात सांगते, शब्दात नाही म्हणजे एकाच वाक्यात सांगते, जान है तो जहान है, बाकी सब उसके बाद. जर तेच नाही राहिलं तर काय करणार, कुठलं काम करणार. आणि ते कामाचं तू काय करणार, झालेल्या कामाचं. वो नाऱ्या की जगा ले सकता है क्या, तो नाऱ्या बचाव. समजलं ना, इथे नारू टाळा नाही, इथे नाऱ्या को बचाव आहे, बचाव नारा को. म्हणजे तुम्ही नोटीस केलं का, केलंच असेल ते फ्लाईटचं ते विमानाचं हे लावून थंबनेलला गेला कशातनं, लालपरीतनं. येडा चच्चा. आणि चच्च्याचं पण म्हणजे नाऱ्यासारखंच. अरे बापरे, म्हणजे कसे रे बाबा, हे एकाच कंपनीचे दोन फसवलेले गिराईक आहेत रे खरंच. म्हणजे तो लास्ट टाइम तो नाऱ्या आलेला ना, तेव्हा नाही का 3-4 दिवस एकच शर्ट घालून फिरत होता आपला तो चेक्सचं. तर सगळे म्हणाले की अरे या काय आहे. तर खाजी म्हणत होती की आम्ही त्यांना घेतले होते, स्पेशली जाऊन घेतले होते, पण ते हेच शर्ट घालतात आणि तुम्हीच सांगा त्यांना असं तसं. कॉमेंट तुमचं ऐकलं तर ऐकलं. आता ते नाऱ्याचं झालं, नाऱ्याने शर्ट बदललं खरं, पण आता हा चच्चा येताना जो शर्ट टी शर्ट तो पिवला घालून आलेला तोच, जाताना पण तोच, फिरताना पण तोच, भिजताना पण तोच, झाडा आणताना पण तोच एकच आपलं काय ते घालून, आपलं कापड घालून फिरत होता. कसे आहेत रे. आणि ही कपाटं भरते, आपली कपाटं भरते. म्हणजे
नॉट ओन्ली लुक वाईज पण ते हायजीनच्या दृष्टीने पण किती घाण आहे, किती कसं राहतात ते लोक. आता तो भिजून आलेला पूर्ण त्या ह्याच्यामध्ये परत दुसऱ्या दिवशी ते धुवून तेच वाळवून तेच घालून निघाला होता. नंतर ते असे काहीतरी असं ते पांढरं पांढरं असं पिवळं पिवळं असं ते दातावर राब बसलेले ते दात, ते घासत नाही कसं ते त्याच्यावरती पूर्ण थर बसलाय. आणि कसं म्हणजे मी तो फोटो लावलेला ना, अशी असतात का आय टीमध्ये काम करणारी लोक. ती दाढी, कसा तो बुरसा चेहरा ह्याच्याने, आणि म्हणे की ह्यांच्यानी आणि बाबांनी आले तेव्हापासनं कमी व्हायलंय, म्हणजे पाणी जास्त लागायलंय तर म्हणून मग टँकर मागवायला लागला वगैरे. तर ह्यांच्यानी आणि बाबांनी दोघं पण म्हणजे असे आहेत की मला असं वाटतं की फक्त ही आणि भैरू आता लहान आहे म्हणून, पण त्यातल्या त्यात हीच काहीतरी ही पण वॉलपुट्टी करते म्हणून, पण असलियतमध्ये ही पण तशीच आहे बुरसटलेली. कारण ह्यांच्यानीचा अवतार बघून असं वाटत नव्हतं की त्यांच्यानी आल्यामुळे त्यांच्यानी तर नारे आहे ना, ह्यांच्यानी आल्यामुळे पाणी कमी पडूस. आणि मावसाळ म्हणते कसे दिवस गेले कळलंच नाही. तर चच्चा तिचं मन राखायला लगेच म्हणतो, हो ना, मी आजच आलो असं मला वाटायलंय. हो का? आणि जेव्हा तू आजच आलेला त्याच दिवशी तुला कधी जातोय असं वाटायला होतं. त्या दिवशी तर म्हणत होता मी चाललो म्हणून आता मुंबईला. मग तिने आठवण करून दिली की अजून आहे म्हणून तुम्ही 4-5 दिवस. एवढ्यात कुठे चालले? म्हणजे नक्की काय आहे तुझा प्रकार, काय आहे डॅम्बेस? चलो बुलावा आया है, मॅडम ने बुलाया है, जय मॅडम जी. आणि हिने फायनली डिक्लेअर केलेलं आहे की चच्चा काही तिथे कायमचा राहणार नाही आहे, येत नाही आहे, ट्रान्सफर वगैरे काही होणार नाही आहे. आणि आमचे प्लॅन काही वेगळे होते ते फिसकटले नाही आहेत. फिसकटले असं मी नाही म्हणणार, पण एक काहीतरी असं थोडं असं आमचं काही गोष्टींमुळे आणि काही जबाबदाऱ्यांमुळे आम्हाला आता हे सगळं असं करावं लागतंय. आणि ठीक आहे, होईल सगळं नीट असं तसं. म्हणजे येडा बनवते ही, स्वतःच्या मनाला नाही, ही येड्या अंड्यांना तोत्या बनवते. मी तर डे 1 पासून सांगते. पण आधीच हिने डिक्लेअर केलं असतं ना तर शिव्या खाल्ल्या असत्या आणि मग व्ह्यूज पण नसते मिळाले इतके. आणि तिथेच लोकांनी हिला दाबली असती, चेपली असती आणि सांगितलं असतं की नाही, बिलकुल नाही, तू येऊच नको, तू नकोच करू हे ते वगैरे. आणि सगळी नायरी लागली असती. म्हणून हिने आधी असं लोकांना व्ह्यूजसाठी आणि येडा बनवण्यासाठी, म्हणजे अंड्यांचा तर इतका मोठा कटला आहे की काय नव्हेच ते. तुम्ही डिझर्व करता. तरी पण अजून पण तुम्ही जर तसेच राहणार असाल, तसंच आंधळा विश्वास जर तुमचा ठेवणार असाल ना, तर तुम्ही अंध आहात, मंद आहात, थंड आहात आणि टॉप ऑफ दॅट सडके आहात. कंपोस्ट पण होऊ न शकणारे येडे अंडे, पागल अंडे. तो कधीच येणार नव्हता. आता तरी कळलं ना तुम्हाला. आता नुसते करतात तिथे बोलतायत की नाही तुम्ही दोघं एकत्र छान वाटता, असं नाही, म्हणजे ते कधीच नाही ना माहिती. आता काय ती काय कशामध्ये बोलली, तिला मराठी धड येत नाही तरी ते काहीतरी तुम्हाला मराठीतच बोलली आहे. समजत नाही का तुम्हाला? परत परत काय विचारतात, कधीच नाही येणार, कधीच नाही येणार. कधीच येणार नाही. तो येणार नव्हताच तिथे कधीच, म्हणजे कायमचा नाही येणार आहे तो तिथे. तो बरा सोडतोय तिथे, मॅडम बरी सोडते त्याला. आणि ज्या लोकांना हिची दया माया काय येत होती ना, काल मी असं कॉमेंट्स पण म्हणजे काही जण असं म्हणाले की आज तिच्यावर दया आली आणि असं तिचा चेहरा पार उतरला वगैरे. तर काय नाही, ती सगळी नाटकं आहेत. ते थोडं दाखवावं तर लागतंच ना, इमोशनल अत्याचार करावे लागतात. असं कसं की म्हणजे ते किती ग बाई मी टुक्कार करत असते ती गोष्ट वेगळी, पण मध्ये मध्ये असं थोडंसं असं अंड्यांची सिंपती घ्यायला. कारण तिला माहिती आहे की आपण आता हे डिक्लेअर केल्यावर हे बॅकफायर होऊ शकतं. मग असं चेहरा पाडून बसायचं. आणि बिचारे असे गरीब आपलेच, म्हणजे माझ्यासारखे नाही, मी नाही स्वभावाने गरीब, ते पण मी नाही आहे. स्वभावाने गरीब लोक जे असतात म्हणजे बिचारे हळव्या मनाचे, ते लोक ह्याला बळी पडतात की असं बिचारी. आणि आज एकदम चेहरा पडला होता, तिला पश्चाताप होत असेल आणि तिला आठवण येत असेल. काही आठवण बिटवण तिला काही येत नाही, सगळं तिला माहिती होतं आणि सगळं माती खाल्ली. आता काय आठवण येते, नाटकं. आणि कशाशी काय कंपॅरिझन, काय नव्हेच ते. म्हणजे काही या, म्हणजे मला ना असल्या बायकांचा खूप राग येतो.
उगाचच आहे ना, काही येडा बनवायला काही नका बोलू. स्वतःच्या अंगामध्ये चूल आहे, तुमच्या अंगात मस्ती आहे, तुम्हाला काय ना काहीतरी करायची आहे. आता कुठे काय, आता ते तुमचं तुम्हाला माहिती, तुमचे उद्योगधंदे. तर त्यामुळे त्यासाठी तुम्ही हा कॉल घेतला आहे आणि तुम्हाला काही गरज नाही की हे काय मॅन्डेटरी नाही आहे तुमच्यासाठी. पण स्वतःची खुजली स्वतः मिटवण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय. आणि कंपॅरिझन कोणाशी? अगेन तेच बघा, तसं या आडांतोड बाईला ना अक्कल नावाची गोष्ट नाही. जसं त्या मुंबईचं कंपॅरिझन करत असते, तसं त्या चच्च्याचं आणि हिचं दूर राहण्याचं त्या आर्मीवाल्यांबरोबर नेव्हीवाल्यांबरोबर कंपॅरिझन करते. काय अर्थ आहे का? त्यांची मजबुरी पण असते, त्यांचं पॅशन असतं, त्यांचं देशासाठी ते बलिदान द्यायला तयार असतात. ते त्यांचं वेगळं, ते वेगळे असतात बाई. तो चच्चा काय सडका दातावर राब बसलेला घाणेरडा कोणाशी कंपेअर करते तू? आणि तू मोठी. त्या बायकांचं जीवन आणि तुझं जीवन, आणि तुझं तुझ्या नवऱ्यापासून दूर राहणं तू स्वतः चूज केलं आहेस. तुझ्या अंगात, तुझ्या डांगेत मस्ती होती म्हणून तू सगळं हे केलं आहे. आणि कोणाशी पण काही वाटेल ते बोलू नकोस. मोठं बोलण्याने ना काही पटणार नाही आहे, समजलं ना? पटणार तर नाहीच आहे, उलटी वाजवेन मी तुझी. उगाच आपलं लायकीतं राहायचं लायकीतं. शी थू येडीबाई, पागलबाई, हट हुर्र. म्हणजे तसं आमचा काही प्लॅन फिसकटला नाही. तुझं काय कधी काय फिसकटला तरी तू कबूल करणार आहे का? अगं तू पुरी फिसकटलेली आहेस, पुरीच्या पुरी भरकटलेली आहेस. मोठी आली मोठे, फिसकटला नाही म्हणे. आणि त्या अब्बाजीचा रूम बघितला? म्हणजे त्या दिवशी आपण तर त्या भैरूचं तर बघितलंच, पण अब्बाजीला तो फुल ऑन एकदमच त्या हॉस्पिटलचा फील. म्हणजे आता त्यांचं वय पण असं आहे की त्यांना ते बघून आणिच असं त्यांना प्रॅक्टिस देते की काय, असं वाटत होतं. काय ते कसा तो एकदम तसंच ते हॉस्पिटल. मला ना माझी जेव्हा डिलिव्हरी झालेली तेव्हाची माझी रूम आठवली. तो एक आरसा आणि तो बेड, म्हणजे तो रूम पण चांगला होता ॲक्च्युली मला असं म्हणजे डोळ्यासमोर आता आलं. आणि एकदम विचार केला तर तो ऐसपैस होता. आणि बेड वगैरे पण बाळंतीण झोपायला ऐसपैस जागा होती. ह्याचं काय केलं हिने? त्या भिंतीमध्ये तो आरसा असा, म्हणजे ते एकदम लो कॅटेगरी वाले ते ओयोचे रूम वगैरे असतात ना, तसं काहीतरी रूम बनवला आहे अब्बाजीचा. आणि म्हणे सगळ्यांना अब्बाजीचा रूम आवडला. ज्यांना आवडला ना त्यांनी तसेच बनवून घ्या तुमचे पण रूम. आता तुमच्या मुलांना सांगा तसाच मला अब्बाजीसारखा करून दे आणि राहा तुम्ही. हिच्या आत्याला आवडला ना, बनवून घ्या बाई. शी काही शी. आली ग बाई, आली स्कूटी. चिन्याने घेतलंच मनावर. आधीच द्यायला पाहिजे होती. ही आल्याच तिच्याबरोबर घेऊन जा म्हणायचं. कशाला एवढं ऐकून घेतलंस रे चिन्या? पण चल ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. पण ते पण बघितलं कशी ठसक्यात बोलत होती. मी त्याला म्हणाले आणून दे. म्हणजे शेवटी तिनेच तुला सांगावं लागलं. एवढं तू ऐकत नाही काय? कसं काय ते तुझे जिज्जाजी कसं बोलत होते, अब्बाजी कसं बोलत होते, आणून द्यायची ना गपचूप. तू पण लोचटच, शेवटी चिटाईच्या धिटायांमधलाच आहेस ना तू. तुझ्याकडनं आणि काय वेगळी अपेक्षा? पण आणली बाबा, दिली एकदाची आणून. आता फिर, बघू किती फिरतेस ती घेऊन. आणि त्या साड्यांचं तर बाबा आता इतकं बोर होतं ना, इतकं बघायला, इतकं बोरिंग. काय तेच दाखवत असते, फिरते कलर, उडते कलर, धावते कलर, आणि असं आणि तसं आणि असा कलर आहे, आणि तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल, आणि हे करून मिळेल, आणि ते करून मिळेल, आणि प्युअर आहे आणि इम्प्युअर आहे, आणि असं आहे, असं बघा, आणि हात लावून बघा, आणि पाय लावून बघा. हट, कंटाळा नुसतं. काय तेच कोणते साड्या घेत पण नाही आता. म्हणजे ते खरंच एक रील बघितली होती मी इंस्टाग्रामवर, कमेंट पण केली आहे मी तिथे. इतकी भारी होती ना खरंच. बाकी तर सोडा, पण ते माहेश्वरी साम्राज्याचं काहीतरी भलतंच झालेलं आहे. इतका उच्छाद मांडलाय. कोणी फुकट दिली तरी घेणार नाही. ॲक्च्युली फुकट दिली तर घेईन मी. फुकट दिली तर चालेल ना. फुकट ते पौष्टिक असतं. पैसे देऊन नाही घेणार, नाही बिलकुल नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, मावसाडच्या इथे ना एक कॉमेंट होती की तू फसवते म्हणून मी तुझ्याकडनं साडी घेतली होती, आणि तू काय रिप्लाय पण नाही करत आहे, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला ते रिटर्न करायची होती, मी तुला DM केलं हे ते, आणि अशी कशी कस्टमर सर्व्हिस, ॲटलिस्ट काहीतरी तरी बोलायचं, फोन केला तरी उचलत नाही, हे नाही ते नाही, असं करून लिहिलं होतं. मला वाटलं आता येते की काय वचा भांडायला, पण बघितलं तर कॉमेंट डिलीट केली बाईने. पण काय माहिती नाही, कधी पण येऊ शकते भांडायला,
कधी पण बोलू शकते की असं काही लोक कॉमेंट करतात आणि उगाचच असं बदनाम करायचं हे, आणि ही ती जागा नाही वगैरे. तर ती जागा नाही वगैरे तर असं नाही हां, तुला मी आधीच सांगितलं आहे की हे सगळं कारण नाही द्यायचं. जर मग तू यूट्यूबवर दाखवते तर यूट्यूबवर लोक बोलू पण शकतात, नाही तर तुझं साम्राज्य तू फक्त तुझ्या पेजपुरतं मर्यादित ठेव. मग लोक नाही येणार यूट्यूबवर. बिचाऱ्यांना काय दुसरा काही मार्गच नाही तर काय करणार. मग ते येतात आपले इथे कमेंट करायला. आणि ते आजकाल अशा कमेंट राहत आहेत आणि अशा आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिले तर पटकन उडायच्या, आता तर त्या थोडं हे होत आहेत. कारण मला असं वाटतं की तिकडे ना नेटवर्कचा लाईटचा वगैरे इश्यू असणार ना, तर त्याच्यामुळे हिला पटापट ते करायला जमत नाही आहे. मग ही करेपर्यंत ते डिलीट तोपर्यंत सगळे बघून पार होतात. म्हणून ते थोडा वेळ तरी राहत आहेत, आपल्याला दिसत आहेत त्या कॉमेंट्स. आणि हे असं होऊ शकतं की ती एकतर भांडायला येऊ शकते किंवा ते खरंच असेल आणि हिने फसवलंच असेल तर मग बाबा काय नव्हे असते. मग तर संभाल आहे ना बाबा, जे कोणी हिच्याकडनं घेत आहे साड्या, नाही ते आपापसात काहीतरी मांडवली करायला गेली असेल कॉमेंट डिलीट करून. आणि त्या दिवशी ना फुल टू सटकलेली, म्हणजे कोणाला ना असे उलटे पुलटे सुलटे कसे पण रिप्लाय देत होती. मी खूप सारे स्क्रीनशॉट काढले आहे पण आता इथे लावत नाही, तुम्ही पण बघितलेच असतील. कशी उलटी अशी भांडाभांडी करत होती. आणि म्हणजे इतकं पण तिला सेन्स नव्हता, इतकं पण तिला काही सूतबूत नव्हती की कोण आपलं चांगलं सांगते, कोण काय असं आपल्या फेवरमध्ये कॉमेंट करते हे पण कळत नव्हतं तिला. लिटरली ती कुठल्याही कमेंटला काही रिप्लाय करत सुटली होती. एका बाईने तर हिला असं लिहिलं होतं की तू एकटीच आहेस आणि घरीच असतेस म्हणून तुला हे सगळं जमते, तर आम्ही तर बाबा जॉब वगैरे करून सगळं नाही जमत, जॉब मुलांचं घरचं, आम्हाला तर कामवालीशिवाय पर्याय नाही, आम्हाला कामवाली लागते. तर त्याच्यामध्ये हिने सगळं लिहिलेलं की मला पण वेळ नसतो, मी किती बिझी असते, माझे किती उद्योगधंदे आहेत आणि हे सगळं करून मी पण वेळात वेळ काढूनच करते. अगं हो, काय केलंस? ओटा आवरलास? बाकी तर तुझ्याकडे पण तर सगळ्याला बाई आहे, बाकी तू काय काम करते? आणि ते ओटा वगैरे पण ते प्रवचन आजकाल काय सुरू केलं आहे ते पण ते सांगितलं ना, ही स्वतःला कुठेतरी आजकाल म्हणजे सगळं सोडून पार समुद्रापार गेलेली आहे, 4 समुद्रापार युरोपात डोक्याने. म्हणजे मेंटली ती तिथे आहे आणि तशीच बाता मारत असते, असं ठेवते मी, तसं करते मी, स्वच्छ. अरे ती तर सगळं तिच्याकडे मेडबीड नाही आहे म्हणून त्या तसं बोलतात. ती हा मी पण सगळं सिंगल हँडेडली सगळं करते, काम करते. इथे मिळते मेड, नाही असं नाही, पण मी नाही ठेवले आहे. आपल्याकडनं होतं आहे तोपर्यंत आपण करायचं, वाटेल आपल्याला जेव्हा जरूरत तेव्हा बघू. पण सांगायचा मुद्दा हा की त्या बोलतात, त्या दाखवतात, कारण त्यांच्याकडे दुसरं काही नाही आहे बोलायला, दाखवायला. म्हणून ते त्यांचं लाईफस्टाईल म्हणजे ते त्यांचं आहे ते तसंच, त्यांचं रोजची कामच ती आहे, त्यांची दिनचर्याच तशी असते म्हणून ते दाखवतात. पण तू काय केलं? फक्त ओटा पुसलास म्हणून खूप काम केलं आणि तेव्हा पण काही झुरका मारल्यासारखी. म्हणजे ही तर आजकाल फक्त कंपेअर नाही, तिच्यात झुरके पण मारायला लागले वाटतं. कारण ही पण काय ते हे आपला जो क्लॉथ असतो ना पुसायचं फडका, तर ते त्याला धुत होती. तर म्हणते मी याला असं धुत नाही, पिळा घालून ठेवत नाही, कारण पिळा घातला की मग त्याला असा वास राहतो, वास मारतो. आणि नंतर तुम्ही बघा थोड्या वेळाने दुसरं काहीतरी बोलते पण साईड बाय साईड त्याला धुवून असा पिळतेच आहे, पिळून तिकडे सुकत ठेवला होता. आता तू म्हणाली पिळा घालायचा नाही, मी असाच ठेवते, मग नंतर म्हणते की काहीतरी, मग म्हणजे तुझे वर्ड्स काहीतरी वेगळे होते आणि ॲक्शन काहीतरी वेगळी होती. म्हणजे पाला झुरका बम 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 खींच मेरे हम दम दम का बम खींचेगी तू भूलेगी तू सारे नरदम 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 नरदम. आणि आज ती पॅरेंट टीचर मीटिंगला नाही, पॅरेंट्स मीटिंगला गेलेली. पॅरेंट्स मीटिंगला. आणि टीचर तिला म्हणाली आहे की चांगलं आहे, तसं चांगलं करतो आहे तो. आणि CBSE मध्ये खूप असं त्या मानाने त्याने खूप चांगलं असं एकदम जोर देऊन असं, म्हणजे CBSE अगं मावसाड प्रॅक्टिस. पण ते सगळं करताना एक शब्द जर असा काहीतरी जोर देऊन आणि खूप एफर्टने जर मावसाड नीट बोलली ना तर दुसरं काहीतरी करतेच. हिचं तर
वाट लागतेच हिची, कारण हे नाही हो पाएगा बा तुमचे, नाही हो पाईल बा मावसाड. काय तर टीचर म्हणाली की तो त्यांचा पण फेवराईट आहे, फेवराईट. टीचर पण असंच बोलते का गं मावसाड? अगं माणसाचं ऐकून ऐकून तरी आपल्याला काहीतरी हे होतं ना, म्हणजे डोक्यावर तुझ्या परिणाम नाही होत. हिला फक्त वाईटच परिणाम होतो, डोक्यावर पडलेली बाई. आणि भेटतं आणि मिळतं तर पण थोडं असं आजकाल वर्क करते म्हणजे भेटतं आणि कुठे मिळालं आणि कुठे भेटलं बोलून करेक्ट करते की सॉरी मिळालं ठीक आहे, आय अप्रिशिएट युअर एफर्ट्स, बट अजून खूप खूप तुला एफर्ट घेण्याची जरूरत आहे आणि नको तिथे घुसडू नकोस. आणि त्याचं काही तू ग्रामर बिमर त्याच्याकडे लक्ष द्यायला तू नको जाऊस मावसाड, नको चौथी फेल, गबस केमिकल लॉच्या ग्रॅज्युएट. आणि आज स्वतःची काळजी कशी घ्यावी हे सांगताना तुम्ही एक ऐकलं का? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या शरीरामध्ये काय असेल तर काय आहे मंडळी? त्वचा. खड्डे पडलेले. हिने तर सांगितलं आहे की ती लहानपणी ना खड्डे घेऊन बसायची आणि म्हणून तिने दगडांनी दगड घेऊन बसायची आणि दगडांनी खड्डे पाडले तिने तोंडावर. तर म्हणून एवढं आता तिला त्वचेचं महत्त्व आहे की शरीरामध्ये सगळं बाकी काय इम्पॉर्टंट आहे की नाही माहीत नाही, पण त्वचा इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण त्वचेचं महत्त्व हिला खूप असा एक आजकाल टॉपिक होऊ शकतो ना, एक असा डिफरंट, असा काहीतरी वेगळं वक्तृत्व स्पर्धा स्पेशल. म्हणजे आपल्याला वेळेचं महत्त्व हा जनरल एक हे होतं आपल्यासाठी. म्हणजे मला आठवतं इवन माझ्या मुलासाठी पण, जेव्हा आपण हिंदीमध्ये पहिला निबंध समय का महत्त्व होतं, तसं आता नवीन असं काहीतरी ट्विस्ट आणायचं, काहीतरी चेंज करायचं आहे, तर आपल्याला त्वचा का महत्त्व. आणि इथे माझी बेडरूम वरती आहे आणि मुंबईला असताना परत आलीस बघा, बोंबाड बोलते मावसाड, लास्ट टाईम, आता जास्त अति नको करूस. काय तर म्हणून की मी ना तिथे मुंबईला जिथलं तिथे पाणी प्यायची, तिथलं तिथे होतं ना, तर समोर दिसायचं मी पटकन. आता माझी बेडरूम वर आहे ना, मग म्हणून मी ना हे आणलंय प्यायला. अगं येडीबाई, पागलबाई, हट हुर्र. तिथे पण तर तुझी बेडरूम वरच होती, विसरली का? आब्बाजी माडीवर घेऊन गेले होते तू नसताना. काय तर म्हणे माझी बेडरूम इथे वर आहे, तिथे कुठे खाली होती? तेवढंच आहे का? तेवढंच आहे फक्त, म्हणजे क्षेत्रफळ आणि थोडंसं 19-20 का फरक आहे आणि एखादी 1-2 रूम जास्त आहे बस. बट लेआउट आणि त्याचा अवतार जे काही तू सगळं काही केलं आहेस ना, ते सेमच आहे. इथे पण काय खूप मोठा काय राजमहल नाही, बोललं तर चढली लगेच, मोठी आली मोठी. चल येडीबाई, हट हुर्र पागलबाई, ही गपचूप. एवढे मी घेऊन ठेवले आणि मी इथे ठेवले, ते पण काय असं क्वालिटी पण नाही, ते काहीतरी डायसो जापानमध्ये मिळतं तसं काहीतरी घेऊन आली आहे मोठा प्लॅस्टिकचा डब्बा. आणि केसा नसतं ग, नसतं, केसच असतं. केस गळतात, एक पण केस असतो आणि अनेक पण केसच असतात. केस गळतात. खूप शिकायचं आहे ग. 4थीपासून सुरुवात करत पाहिजे तर त्या भैरूबरोबर तू पण जा, ते बेस्ट राहील एकदम. आणि हां मंडळी, ही म्हणे माझं वजन कमी झालं आणि फक्त खाण्याची वेळ बदलून, तर नाही. कशी आम्ही पकडले तुझी चोरी, पकडलं. तिथे बघा त्या शेल्फवर हर्बल लाईफचे प्रॉडक्ट्स ठेवले तिने. विचारा कशासाठी, कोणासाठी? पोटासाठी की त्वचेसाठी की केसांसाठी की वजनासाठी? हां मावसाड, बोल ना, सांग ना. खोटारडी कुठची, जा ना. पैसा मिळाल्याशिवाय आहे ना एकही गोष्टीला क्रेडिट देणार नाही किंवा एकही एक्स्ट्रा असं काही कोणाच्या बेनिफिटसाठी म्हणा किंवा कोणाचा काय म्हणजे खरंच आपण काय वापर करतोय ते अजिबात म्हणजे काही सांगणार नाही. पण आम्हाला दिसते आणि तेच म्हणूनच तुम्हाला सांगते की हिच्यावर दयामाया काही दाखवू नका किंवा हिच्याबद्दल वाईट वाटलं, कोणीला काय बोललं आणि वाईट वाटलं. अरे नाही रे बाबा, एवढे कांड आणि एवढ्या गोष्टी आणि एवढ्या लोकांना फसवलं आहे ना, तर फसवणूक झाल्यानंतर, अनुभव आल्यानंतर लोक बोलणारच. तर जे लोक आता हिला बोलत आहेत किंवा
आजकाल जे तोंड पाडून बसली आहे किंवा जे पण हिच्या बाबतीत आता जे होतं आहे ना, येतो बस सुरुवात आहे. आता लोकांचे डोळे उघडत आहेत आणि त्यांना रियालिटी चेक मिळाला आहे, त्यांनी अनुभव घेतला आहे म्हणून ते बोलत आहेत आणि आता तिच्या ते अंगाशी आलं आहे. सो जे तिने केलं आहे ना ते व्याजासकट तिला परत मिळते. सो फक्त मजा घ्यायची, बघायचं. लोड नहीं लेने का रे बाबा, और ऐसे लोगों का तो बुरा बिल्कुल ही नहीं मानने का. ये जो इन्होंने किया है वही उनको भुगतना तो पडेगा ही. कर्मा 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 इज बॅक. आणि अजून एक गोष्ट, म्हणजे थोडंसं ऑफ टॉपिक आहे पण मावसाड रिलेटेडच आहे म्हणून सांगते की ती आजकाल काहीतरी आवाहन करते आणि मी बघितलं आज व्हिडिओमध्ये पण आणि तिच्या इन्स्टावरला पण बघितलं होतं. तर असेल जेन्युइन प्रॉब्लेम वगैरे असेल त्या ह्याचं, पण मला असं वाटतंय कुठेतरी की ते पण एक हिचा पापकशालन करण्याचा काहीतरी मार्ग आहे आणि अजून म्हणजे लोकांना भरीस पाडायचं दुसऱ्या बाजूला. पण कसं असतं ना की जसं तिने मेन्शन केलं की त्या मुलाच्या आईने की आपण म्हणजे आम्हाला मदत हवी आहे पण ते डॉक्टर ला देणार असं वगैरे लोक म्हणतात किंवा हॉस्पिटलला असं ट्रस्ट्स वगैरे जे आहेत तर ते असं म्हणतात की आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला वगैरे देऊ. तर मला असं वाटतं की आजकाल इतकं हे झालं आहे ना की माणसाला खूप असं विश्वास असं इझिली बसत नाही अशा गोष्टींवर. आणि जरी पण असला ना तरी पण मग तो एक काहीतरी ते माध्यम लागतं, तो एक सोर्स लागतो, ते एक जेन्युइन हे लागतं. आणि ती अमाऊंट पण इतकी मोठी आहे ना, इतकी मोठी आहे की देव करो की ती कामी येऊ दे त्या बाळाच्या. पण इतकं सहज नाही आहे ते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की तुम्हाला कुठल्या तरी डॉक्टरनेच तर सांगितलं असणार, ते डायग्नोज तर डॉक्टरनेच केलं आहे. जेव्हा ते काही औषध वगैरे येणार तर ते औषध पण तो डॉक्टरच देणार आहे, ते तुम्ही स्वतः तर ते इंजेक्शन देणार नाही आहात किंवा तुम्हाला तर नाही माहिती ना की ते कसं ॲडमिनिस्टर करायचं आहे त्या बाळाला. तर त्यासाठी जो कोण डॉक्टर असेल तर त्यांच्याशी बोला, त्यांच्या थ्रू जा, त्या डॉक्टरना सांगा बोलायला किंवा ते जास्त बेटर सांगू शकतील. आणि मग त्यांचं जे काही ऑफिशियल ID असेल किंवा कुठे ते फंडिंग जिथे म्हणजे जेन्युइन एक काहीतरी जे मीडियम किंवा एक अशी जागा हॉस्पिटल म्हणा किंवा त्या डॉक्टरचं अकाउंट म्हणा जे काही आहे तर तसा काहीतरी सोर्स असेल ना तर ते इझिली होतं असं मला वाटतं. कारण पर्सनल अकाउंटला ते किती आणि म्हणजे किती ट्रान्सपरन्सी आहे त्यामध्ये आणि किती आपली अमाऊंट. आता लेट्स से त्यांना तर खूप ह्यूज अमाऊंट पाहिजे, लेट्स से 5 करोड पाहिजे, तर 5 करोड झाले किंवा कधी होतील तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत जितका पैसा देताय त्या पैशाचं काय झालं, त्या पैसा कुठे कामी येतोय किंवा काय त्याचं कॅल्क्युलेशन किंवा देव न करो उद्या तो पैसा जमा झालेला कामी आलाच नाही किंवा काही अशा अनफोर्सिन रिझनमुळे ते वापर करण्याची वेळ नाही आली तर मग त्या पैशाचं काय, कोण त्याची जबाबदारी घेणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इन्वॉल्व असतात. सो इट्स नॉट दॅट इझी. सो मला असं वाटतं की प्रॉपर चॅनल थ्रू ते गेलं पाहिजे आणि प्रॉपर एक आपण ज्याला म्हणू शकतो की भले त्या नाही पण इतर कोणाला तरी त्याचा लाभ होईल असं अशी काहीतरी संस्था, त्या संस्थेमार्फत किंवा त्या संस्थेला तो पैसा दिला गेला पाहिजे. इट्स नॉट दॅट इझी आणि नॉट दॅट स्मॉल अमाऊंट ॲज वेल. एनिवेज देव त्या बाळाचं भलं करो आणि व्यवस्थित होऊ दे जे काही आहे आणि सत्कारणी लागू दे. आणि मेन म्हणजे ज्या कॉजसाठी ते पैसे जमा करतायत ते त्याच ह्याच्यासाठी कामी होऊ दे आणि व्यवस्थित होऊ दे त्या बाळाचं, इतकंच मी म्हणेन. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत, मे बी पेंडिंग कॅरेक्टर्ससोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.